दिवा पाहिजे, आता घातला फार आता दिवा पाहिजे, नव्या युगात सूर्य नवा पाहिजे, नव्या युगात सूर्य नवा पाहिजे. जीवा जातीपातीतून विखुरलेल्या या मायभूमीला, जातीपातीतून विखुरलेल्या या मायभूमीला पुन्हा एकदा भीमाईचा भीमा पाहिजे, पुन्हा एकदा भीमाईचा भीमा पाहिजे. आज 6 डिसेंबर म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्त मी आरोही चंद्रगुप्त कुंडलवाडीकर यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा तुमच्या आमच्या जीवनाचा मंत्र आंबेडकरांनी दिला. मित्रांनो, तुमच्या आमच्या सुख संपन्न जीवनासाठी आंबेडकरांनी अपार कष्ट केला आणि संघर्ष केला. त्यांचा देह झिजला म्हणून तुमचा आमचा देह सजला, हे लक्षात ठेवा. मोजता येत नाही उंची बाबासाहेबांच्या कार्यांची, मोजता येत नाही उंची बाबासाहेबांच्या कार्यांची. त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची. बाबासाहेबांचे कार्य लाजवेल हिमालयालाही असे होते. म्हणूनच म्हणतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य होते मोठे, त्यांच्या पुढे आम्हाला वाटतात सूर्यचंद्रही छोटे. धन्यवाद. धर्म नाही, जाती नाही, मानवतेचा मंत्र दिला. धर्म नाही, जाती नाही, मानवतेचा मंत्र दिला. अज्ञानाची रात्र हटवून ज्ञानाचा सूर्योदय केला. अज्ञानाची रात्र हटवून ज्ञानाचा सूर्योदय केला. शिकायला उभं राहायला हक्क दिला. शिकायला उभं राहायला हक्क दिला. जीवनपणे त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. आज या महापरिनिर्वाण दिनी सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव श्रीमेश झाले. मित्रांनो, आजचा दिवस एका महापुरुषाला आठवण्याचा दिवस नाही. आजचा दिवस आहे एका युग पुरुषाच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवण्याचा, एका महापुरुषाच्या मार्गावर चालण्याचा, एका प्रकाश पुंजाच्या किरणांना आपल्या जीवनात आठवण्याचा. आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन. आजच्या दिनी आपल्या भारताने एक सूर्य गमावला, पण त्याची प्रकाश किरणे आजही प्रत्येक भारतीयाला मार्ग दाखवतात. ते सूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, कल्पना करा, एका लहानशा मुलाला शाळेत वेगळे बसवले जायचं. त्याच्या हाताला पाणी येत नाही. त्याच्या मानवी अस्तित्वाला नकारलं जातं. तो जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठात PhD मिळवतो. कोलंबिया विद्यापीठात डॉक्टर आंबेडकरांचे हे असे होते की शिक्षक बनायचे. हा मुलगा विद्यार्थी नाही, हा मुलगा विचारांचा क्रांती आहे. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार पराक्रमाला, नमस्कार देश प्रमाला, नमस्कार नामदेवतेला, नमन अशा बाबासाहेबांना. नमस्कार मित्रांनो, माझे नाव मदान बालाजी अमलकर. इयत्ता 6वी कक्षात शिकतो. भारतीय राज्यघटनेचे शिक्षक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, दलितांचे पैवारी असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिन 6 डिसेंबर 1956 रोजी झाला. महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाला. त्यांनी दलितांसाठी खूप काम केले. जय जवान. सभी को मेरा सुप्रभात. मेरा नाम प्रज्वल नरवाड़े है. मैं 6वीं कक्षा में पढ़ता हूँ. आज दिनांक 6 दिसंबर को हम यहाँ सभी जन महापरिनिर्वाण दिन के अवसर पर यहाँ सभी जन एकत्रित हुए हैं. यह एक दिन नहीं बल्कि बाबा साहेब आम्बेडकर को याद करने का एक दिन है. लड़ने के लिए पढ़ना होगा, पढ़ने के लिए लड़ना होगा. लड़ने के लिए पढ़ना होगा, पढ़ने के लिए
जय भीम. सर्वांना माझे नमस्कार. मी सार्थक रंगनाथ सिंह बले याचा 6वी वर्गात शिकतो. प्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आवाहन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व गुरुजन वर्ग, माझ्या मित्रांनो, मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भाषण सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे महान नेते होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते व आईचे नाव भीमाबाई होते. वडिलांचे नाव रामजी होते. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. त्यांनी गरीब, दलित व वंचित लोकांसाठी मोठे कार्य केले. म्हणून या महान नेत्याचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी झाला. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव शुभम हनुमंतू रामो. आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिवस आपण साजरा करत आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश येथील महू गावी झाला. यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. दिनदिगीत त्यांनी समाजासाठी कार्य केले. त्यांनी तरुणांना शिकार, संघर्षात संघर्ष करा असे संदेश दिला. त्यांचा 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांना माझे कोटी प्रणाम. आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित असलेले माझे मित्र व मैत्रिणी, त्यांना माझे नमस्कार. माझे नाव कृष्णा जीवन जन्मकर, कक्षा 6वी क. अंधारात दिलेला त्यांनी वाट दाखवणारा दिवा, अंधारात दिलेला त्यांनी वाट दाखवणारा दिवा, अन्याला दिलेला त्यांनी संघ शिवा, अन्याला दिलेले त्यांनी संघ शिवा, समतेचा मंत्र दिले त्यांनी जगाला भारी, समतेचा मंत्र दिला त्यांनी जगाला भारी. बाबासाहेब म्हणजे क्रांतीची तयारी. बाबासाहेब हा शब्द एकदाच आदर, अभिमान आणि विश्वास होता. अभिमान व विश्वास होता. ते विचारांचे दीपिस्तक होते. Good morning everyone. Myself Srishti Sunil Goenka. I am from class 6th formation. Today is the 10th anniversary of Dr. Babasaheb Ambedkar. I am saying about Dr. Babasaheb Ambedkar. Dr. Babasaheb Ambedkar was a great man. He was born 18 April 1891. His full name is Dr. Bhimrao Ramji Ambedkar. His father name is Dr. Ramji Balaji Satkar and his mother name is Bhimabai Satkar. He was the father of Constitution. He also known as the Baba Saheb. He also known as Baba Saheb. He was the inspiration for Jai Hind, Jai Bharat. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव वर्षिता बालाजी सिंगलवाड आहे. आज 6 डिसेंबर भारतीय राज्यघटना निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 या रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांनी सर्वांना समानतेचा अधिकार दिला. कोलंबिया आध्यात्मिक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथे उच्च शिक्षण घेतला. 6 डिसेंबर 1900
रोजी त्यांचा अंतिम मृत्यू झाला. त्यांना बौद्ध धर्मानुसार अंतिम श्रद्धांजली देण्यात आली. जय हिंद. Speech. Good morning everyone. Good morning, respected teacher and my dear friends. Today on 6th December, we are observing Mahaparivar Din. On this day, Baba Saheb Ambedkar passed away. He worked hard for equality, justice and education. He passed away. His famous message was educate, organize and abate. Thank you. जीवनाचे रान दिले सर्वांना संवाद, असे भीमरावाचे शान लिहिले भारताचे संविधान. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव विशाल सिंग भरतसिंग चव्हाण आहे. मी आज 6 डिसेंबर परिनिर्वाण दिन आपल्या शाळेत साजरा करतो. सर्वांना त्याची धन्यवाद. हवा वेगाने नव्हता, हवा पक्ष वेगाने वेग होता. हवा वेगाने नव्हता, हवा पक्ष वेगाने वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा नेक होता. असा रामजी भीमाबाईचा लेख होता. लाखात नव्हते तर जगात एक होता. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव राजा प्रकाश पडपुटलावर आहे. मी एका स्थानिक वर्गात शिकते. मित्रांनो, आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. सर भास्कर सर. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस रात्रंदिवस मेहनत करून भारताचे संविधान लिहिले. डॉक्टर बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले. त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देतात. अशा या महामानवा माझे त्रिवार वंदन करून मी माझे 2 शब्द संपत आहे. धन्यवाद. गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा. संपणारही नाही माझ्या भीमाचा गरारा. संपणारही नाही माझ्या भीमाचा गरारा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दिव्या विश्वनाथ टोपरे. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन आहे. 6 डिसेंबर यांचे निधन झाले होते. दरवर्षी 6 डिसेंबरला यांचे महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक थोर विचारांत समाजसुधारक होते. त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार मानला जातो. अशा महान मानला माझा कोटी प्रणाम. जय जवान. माझे नमस्कार. माझं नाव स्नेहा अशोक बंदावर. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण दिवस आहे. जय हिंद. जय भारत. शून्यातून केली सुरुवात, अमर झाले इतिहासात. शून्यातून केली सुरुवात, अमर झाले इतिहासात. आंबेडकर असे त्यांचे नाव, आपल्या सर्वांचे भीमराव. आंबेडकर असे त्यांचे नाव, आपल्या सर्वांचे भीमराव.
दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब माईक जवळ घे, माईक जवळ जवळ घे जवळ. या दिवशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहतो. ज्यांनी आपल्या जीवनातल्या प्रकाश त्यांना दान दिला, अंधार होता त्यांच्या नशिबी, प्रकाश त्यांना दान दिला. तुमचे म्हणावे किती उपकार बाबासाहेब, तुमचे म्हणावे किती उपकार. तुम्हीच देशाला संविधान दिला, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव द्रष्टी दत्तात्रय चव्हाण आहे. मी आज तुम्हाला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. आज 6 डिसेंबर आपण डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन साजरी करीत आहोत. त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आहे. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई तसेच तर वडिलांचे नाव रामजी होते. त्यांनी शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून महाबनी स्वीकारावी लागली, पण ते मुळीच खचले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांनी जीवनभर गोरगरीब, शेतमजूर, शेतकरी व शोषित व दलितांच्या कामासाठी त्यांनी प्रयत्न केले. वैती केले. त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे दीक्षा घेतली. त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले. या दिवशी बाबासाहेबांच्या अनेक अन्यायाला, लाखो अन्यायापूर्वी लोक भूमीवर येतात आणि श्रद्धांजली वाहतात. या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. मोजूदरी कशी उंची तुझ्या कर्तव्याची, तू जगाला शिकविले वाक्य माणसातल्या माणुसकीची. तर माझे नाव शरण्या चंद्रकांत माटलवार आहे. मी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. तुम्ही ते शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. यांचे वडील रामजी आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळावे म्हणून त्यांच्याकडे खूप लक्ष ठेवत असत. भीमरावांना वाचनाची खूप आवड असल्यामुळे त्यांच्या घरात वाचन संग्रहालय हा होता. सर्व मुलांना वाचनाची आवड वाढावी म्हणून रामजी सर्व मुलांना एकत्र करून वाचन कसे करावे याविषयी माहिती देत असत. भीमरावांना अनेक क्षेत्राची माहिती होती, जसे की शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक असे खूप काही क्षेत्राची माहिती आणि ज्ञान त्यांनी मुलांना सांगत होते. एके दिवशी भीमराव मुंबई येथील चर्नी रोड उद्यानात एका बाकावर बसून वाचन करीत असताना त्याच उद्यानात दुसऱ्या बाकावर केळुस्कर गुरुजी त्यांचे पूर्ण नाव कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी बसलेले होते. 3-4 दिवसानंतर त्यांनी तिथेच बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी पाहिले आणि विचारले, बाळा तुझे नाव काय? तर भीमराव आंबेडकर म्हणतात, माझे नाव भीमराव रामजी आंबेडकर आहे. बाळा तुझे नाव तर खूपच छान आहे. तू अनेक मुलांपेक्षा खूपच वेगळा आहेस. सर्व मुलं
तर भीमराव म्हणतात, मला वाचनाची खूप आवड असल्यामुळे मी वाचन करीत असतो. तर भीमरावाची तत्काळ बुद्धिमत्ता बघून केळुसकर गुरुजींनी महाविद्यालयीन उच्च शिक्षणासाठी त्यांना अमेरिका पाठवण्याची संधी मिळाली आणि त्यांनी अमेरिकामध्ये जाऊन भारतीय राज्यघटना लिहिली. शून्यातून केली सुरुवात अमर झालो इतिहासात. आंबेडकर त्यांचे नाव आपल्या सर्वांचे ते भीमराव.